उंचच घ्यावी लागते आणि ती झेप मात्र इथं उंच घेतल्या. खऱ्या तर 8 बॉल मध्ये तब्बल 31 धावांची झुंजार खेळी सागरच्या बाद आपल्याला पाहायला मिळाली आहे. अभिनंदन असेल सागर आणि आपल्याला सुद्धा पुढील वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र आता कुठे ते संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि संघाला मात्र या अडचणीतून कोण सावरणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल सेव्ह आउट केलाय समोरच्या दिशेला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. दिशा ही तीच आणि निकाल ही तोच येतोय. साधावा. सागरच्या बॅट मधून आपण पाहताय बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. 4 बॉल 15ची गरज. अजूनही सागर मैदानाच्या आतमध्ये आहेत. जोपर्यंत सागर मैदानाच्या आतमध्ये आहेत अशा नक्कीच पल्लवित होतील. पुढचा बॉल स्टेप आउट केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये. चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार चेंडू असणार आहे ते 3 आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 9 ची गरज. पुढचा बॉल उडवलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. सागरच्या बॅट बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. इथे मात्र पाहिलं तर वैयक्तिक 6 चेंडूमध्ये तब्बल 28 धावांची झुंजार खेळी सागरच्या बॅट मधून पाहायला मिळते. इथे मात्र सागर पुन्हा एकदा कॉल करेन मासवडे. सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित नक्कीच केलं जाईल. यावेळेस फुल टॉस चेंडू 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषे पार. चेंडू झालाय फरार. आणखी एक चौकार. सामन्यावर नक्कीच परिणाम करतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज सुशांत. रिव्हर्सचा फटका आणि इथे मात्र सक्सेसफुल फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार. आणखी एक चौकार.